पतीवर अटॅक करणं लोकांच्या मदतीने, मित्रांच्या मदतीने, तर अशा वेळी फौजदारी कायदा आहे. आपण बरेचसे असे उदाहरणं बघतो की पत्नीकडून पतीचा छळ होतोय असं, तर यासाठी पुरुषांसाठी काही कायदे आहेत का, अधिकार आहेत का? अर्थात आहेत. बऱ्याच केसेसमध्ये आता आपण बघतो की पत्नीसुद्धा काही म्हणजे अगदी काही टोकाच्या केसेस आपण ऐकल्यात, वाचल्यात, कोर्टामध्ये आलेल्या आहेत की काही पतीवर अटॅक करणं लोकांच्या मदतीने, मित्रांच्या मदतीने, तर अशा वेळी फौजदारी कायदा आहे की त्याच्यामध्ये त्या पतीला संरक्षणही मिळतं आणि त्या स्त्रीवर कारवाई पण होते. अशा आहेत कायदे बरेचसे. किंवा त्याच कारणावरून तो घटस्फोटापर्यंत पण जाऊ शकतो. म्हणजे तर त्याला एक घटस्फोट म्हणजे त्याची ही क्रूरता झाली आहे, म्हणजे पुरुषावरती पण क्रूरता झालेली स्त्रीकडून, तर अशा केसेसमध्ये पुरुषालाही न्याय मिळतो. मग त्या केसेसमध्ये पुरुषांना कुठलाही कायदा असा नाही की त्याला जबरदस्तीने त्या स्त्रीबरोबर राहा म्हणेल असं. त्यामुळे त्यांनाही पुरुषांनाही कायद्याचं भरभक्कम संरक्षण आहेच.